अभिमान होता सीन पाववे संतांची या चरण रजी उतरू धे मातीचे तुका म्हणे आरूपीचे तुका म्हणे आरूपीचे सुख साचे निनावे संतांची चरण रजी उतरू दे मातीचे जोडून या कर चरणी सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रति प्रदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं वदे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानी वडा होईन मी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसीवट हो श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसीवट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले सेवे लागी सेवक जळू आता नावरूप माझे पाप गाठीचे संतांची चरण रजी उतरू दे मातीचे प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवत संकीर्तना करता आपल्या समोर सादर केलेला अभंग अखिल विश्वाच्या पारमार्थिक अंतकरणामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत
संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला सुखाचा, शांतीचा आणि आत्मोद्धाराचा संदेश देणाऱ्या अभंग संहितेतील चिंतनीय अभंग भगवत चिंतन रूपी सेवेकरता आज आपल्या समोर सादर केला आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्त वत्सल भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम अपार अनुकंपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती या विठोबाचा प्राणसखा असलेले भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय, सद्गुरु समर्थ नगद नारायण महाराज, वैराग्य रागरसिक, वैराग्य मार्तंड महंत गुरुवर्य महादेव बाबा आदी करून संत महंतांच्या कृपेने आणि आशीर्वादाने आणि या गडाचे विद्यमान महंत परम श्रद्धेय, परम आदरणीय, परम पवित्र गुरुवर्य प्रेममूर्ती श्रद्धेय शिवाजी बाबांच्या शुभ हस्ते आणि आपणा सर्वांचे हृदयस्थ असणारी, आपणा सर्वांचे आशीर्वाद दाते, नव्हे आम्हा सर्व साधकांची माय हरिभक्ती परायण गुरुवर्य संभाजी बाबांच्या कुशल आणि कौशल्यपूर्ण मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा भक्ती उत्सव आणि या उत्सवातील चतुर्थ दिनाची कीर्तन रूपी सेवा बाबांच्या आदेशाने आणि आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. आज आपण या दीपावलीच्या पर्व काळामध्ये समर्थ सद्गुरु नगद नारायण महाराजांच्या सहसानिध्यामध्ये आजची आपली ही दीपावलीची रात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी सादर करत आलेला आहात. ऐका, दीपावली म्हणजे केवळ या शरीराचे, या नाशक्या शरीराचे भोग पुरवणं म्हणजे दीपावली नसते. ज्ञानोबाराय खरी दीपावली कशाला म्हणतात? मी अविवेकाची काजळी हेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाही दिवाळी निरंतर. किंवा या मृत्यू लोकामध्ये ज्ञानाच्या दिवाळीला सर्वात महत्वाचं भाग्य असतं. आणि आज आपल्या या देशाच्या आर्थिक राजधानीपर्यंत आणि या महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत ही नारायणगडाची ज्ञानगंगा आज तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आजचं हे कीर्तन, या कीर्तनासाठी अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पहा, या कीर्तनासाठी सर्व राजकीय क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व सामाजिक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ऐका, राजसत्तेला धर्मसत्तेचा आश्रय असला पाहिजे आणि धर्मसत्तेला देखील राजसत्तेचा आश्रय असला पाहिजे. या लोकशाहीच्या काळामध्ये देखील एका हुकुमशाही राजाचा पुतळा आज एका चांगल्या ठिकाणी बसून त्या पुतळ्याची पूजा केली जाते. नव्हे त्या पुतळ्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो. का? की त्या राजाच्या, जगामध्ये राजे झाले नाहीत का? अनेक राजे होऊन गेले, परंतु गेले 400 वर्षापासून त्या राजाचं नाव तुमच्या आमच्या हृदयामध्ये कोरलेलं गेलं. त्याचं कारण की त्या राजाच्या राजसत्तेला जगद्गुरु तुकोबारायासारख्या साधू पुरुषाची आश्रय होता, जगद्गुरु तुकोबारायासारख्या संत महात्म्यांचा आशीर्वाद होता. म्हणून या जगामध्ये एक आदर्श राजसत्ता म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी. जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, परंतु राजसत्तेला जर धर्मसत्तेचा जर आश्रय असला, राजसत्तेला जर धर्मसत्तेची नजर जर असली तर ती जगामध्ये एक आदर्श राजसत्ता होत असते. राजसत्ता अशी असावी लागत असते, त्या राजसत्तेला आपल्या धर्माचं देखील जाण असली पाहिजे आणि त्या राजसत्तेला गरिबांचं देखील भान असलं पाहिजे. आणि त्याच वेळेस ती राजसत्ता या जगातली आदर्श राजसत्ता होत असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची एक राजसत्ता आदर्श राजसत्ता होऊन गेली. म्हणून आजच्या या कीर्तनासाठी देखील भरपूर सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पहा, आणि सध्याच्या काळामध्ये कीर्तन हे महाराष्ट्राचा एक प्राण होऊन बसलेला आहे. पहा, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये कीर्तनाशिवाय माणसाला समाधान प्राप्त होणं अशक्य प्राय गोष्ट आहे. पहा, म्हणून क्षेत्र कोणतंही असलं
तर त्या व्यक्तीला या कीर्तनाला आल्याशिवाय जगामध्ये समाधान प्राप्त होणं अशक्य प्राय गोष्ट आहे. विठाला म्हणून आजची ही नारायणगडची ही ज्ञानगंगा या देशाच्या आर्थिक राजधानीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे पा. आता काल परवा गुरुवर्य बाबांचा आणि माझा विषय झाला की श्री क्षेत्र नारायणगड सप्ताह, नारळी सप्ताह एक सप्ताह असा व्हावा की मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये नारळी सप्ताह झाला पाहिजे अशी महाराजांची. मी त्यांना सांगितलं, बाबा तुमचं जर नेतृत्व असेल, तुमचं जर मार्गदर्शन असेल तर आपल्याला मुंबईपर्यंतच थांबायचं नाही, तर नारायणगडचा नारळी सप्ताह एक अमेरिकेमध्ये देखील झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा. म्हणून तुम्हा सर्वांचं सहकार्य आणि बाबांचं मार्गदर्शक जर असेल तर आमचं स्वप्न नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ही ज्ञानगंगा नारायणगडची ज्ञानगंगा आहे पहा. म्हणून एक वाक्य चालता चालता सांगेल, बीड जिल्ह्यामध्ये अनेक गड परंपरा उभारण्यात आलेल्या आहेत, अनेक गड परंपरा आहेत. त्यामधली प्रधान गड परंपरा जर कोणती असेल, नव्हे या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अध्यात्मामधली गड परंपरा जर विकसित जर कोणी केली असेल तर ती आमच्या सद्गुरू नगद नारायण महाराजांनी केलेली. मी एक चालता सांगत जात असतो की बीड जिल्ह्याला नेहमी लोकांकडून हेळसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ बीड जिल्हा म्हणजे गरिबांचा जिल्हा, बीड जिल्हा म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा, बीड जिल्हा म्हणजे उगाच लाचारी पत्करणाऱ्यांचा जिल्हा. तर ऐका, बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा नाही. या बीड जिल्ह्याने अनेक महापुरुष या महाराष्ट्राला दिले. या बीड जिल्ह्याने सद्गुरू बंकट स्वामी महाराजांसारखा महात्मा या बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला दिला. याच बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला सद्गुरू नगद नारायण महाराजांसारखा महात्मा दिला. याच बीड जिल्ह्याने महाराष्ट्राला ज्ञानोपरायासारखे, कारण की बीड जिल्ह्याची ज्ञानोपरायांची 3 पिढ्याची परंपरा, हरिहर पंत, त्र्यंबक पंत, गोविंद पंत, ही परंपरा उदयास आली ती बीड जिल्ह्यातूनच आली. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की बीड जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा नाही, बीड जिल्हा गरिबांचा जिल्हा नाही, बीड जिल्हा लाचारी पत्करणाऱ्यांचा जिल्हा नाही, तर बीड जिल्हा हा क्रांतदर्शी महापुरुषांचा जिल्हा आहे. म्हणून याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगतो की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असेल, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असेल, परंतु बीड जिल्हा ही अध्यात्माची राजधानी आहे. म्हणून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सद्गुरू नगद नारायण महाराजांचा उदय झाला आणि आमचा हा सर्व बीड जिल्हा या ठिकाणी अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये विकसित झाला. नारायणगड हे विद्येचं व्यासपीठ आहे. नारायणगड हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे पा. कारण की सेवा, समर्पण आणि संयम शिकवणार हे सर्वात महत्वाचं तेजस्वी परंपरा ही सद्गुरू नगद नारायण महाराजांची परंपरा आहे. म्हणून या परंपरेमध्ये अनेक महापुरुषांचा उदय झाला आणि ऐका, त्या महापुरुषांच्या त्या पंक्तीला बसण्याचं सौभाग्य आमचे श्रद्धेय गुरुवर्य शिवाजी बाबांचं प्राप्त झालं. बाबांचा आमचा अतिशय जवळचा संबंध, म्हणजे अगदी लहानपणीपासूनचा बाबांचा आमचा संबंध. एक वाक्य चालता सांगतो, सामान्य माणसं ही पदाच्या शोधामध्ये असतात आणि पद ही योग्य माणसाच्या शोधामध्ये असतात. म्हणून बाबांचा स्वीकार या नगद नारायणाच्या गादीवरती तुम्ही आम्ही केला नाही, तर स्वतः नगद नारायण महाराजांनीच केला. आणि असं व्यक्तिमत्व
तुम्हाला दिलं की सर्वांच्या भावनेला न्याय देणारं, सर्वांच्या भूमिकेला न्याय देणारं, सर्वांच्या व्यक्तित्वाला, सर्वांच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारं व्यक्तिमत्व आपल्याला प्राप्त करून दिलं. म्हणून गुरुवर्यांच्या चरणारविंदी विनम्र भावाने नतमस्तक करतो. आणि आजच्या या 7 दिवसाच्या काळामध्ये, 7 दिवसाच्या काळामध्ये सद्गुरु नगद नारायण महाराज नारायणगडावरती नाहीत, तर ते 7 दिवसाच्या काळामध्ये आज या काश्मीर शेतीमध्ये सद्गुरु नगद नारायण महाराज या पूर्ण वारकऱ्यांच्या रूपाने वास्तव्याला आहेत. ही सर्वात मोठी आपल्या जीवनामध्ये भाग्याची गोष्ट आहे. या रांगेमध्ये उभा राहिलेले सर्व दिग्गज मंडळी आहेत. इकडे उभा राहिले काही लोक म्हणते, माता मावल्या म्हणतात, बाई हे कालपर्यंत तर तिकडे उभा होतं, आज इथं येऊन बोलायला लागलं. त्याचं कारण असे, आज आपलं प्रमोशन झाले आहे का. अशा प्रकारे मीच या ठिकाणी उभा राहू शकतो असं नाही बरं. या रांगेमधला कोणताही व्यक्ती त्याच्याकडे जर फेटा दिला ना, तो देखील या व्यासपीठावरती उभा राहून म्हणू शकतो तुकोबाराय. काय म्हणतात? तुकोबाराय म्हणतात. आज चंद्रशेखर महाराजांचं कीर्तन दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नगद नारायण महाराजांच्या गडावरती, नारायण गडावरती ही गायक वादकाची असलेली खाण आहे पहा. या ठिकाणी मोजकेच आले, आणखीन काही भरमतास काही मंडळी आणखीन त्या ठिकाणी उपस्थित आहेत पहा. म्हणून ज्यांच्या गोड वादनाने, गोड हाताने मृदंग वाजला, हे व्यक्ती कीर्तनामध्ये वाजतोय म्हणून सर्वसामान्य समजू नका. ह्या व्यक्तीने जागतिक लेवलवरती मृदंग वाजलेला आहे. आणि इकडे पाहायला गेलं तर त्यांच्या गोड कंठामधून आपण नगद नारायण महाराजांचा जप ऐकत आहात. ते आमचे हरी महाराज, ते आज आपल्याला या कीर्तनामध्ये दिसतात. हे आपलं भाग्य आहे. परंतु ते नुसते कीर्तनामध्येच असतात असं नाही. त्यांनी देखील टीव्ही वरती, सिरियल वरती, त्यामध्ये खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं गाणं आहे पहा. म्हणून या ठिकाणी गुरुजी असतील आणि ज्यांच्या गोड मधुर आवाजामध्ये, गोड मधुर वाणीने आपण भागवत कथा श्रवण करत आहात, ते देखील स्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजी उपस्थित आहेत. भागवत महाराज, विष्णू महाराज, महेश महाराज, अतुल महाराज, आणखीन आमचे सालपे महाराज, आणखीन संभाजी महाराज, आणि या ठिकाणी सर्वांचे भीष्माचार्य असलेले अर्जुन महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या कीर्तनाला विलंब जरी झालेला असला तर कीर्तन मात्र वेळेमध्ये संपणार आहे याची मी सर्वांना ग्वाही देतो. कारण की कुशल ड्रायव्हर त्याला म्हणतात की जो उशिरा निघतो आणि वेळेमध्ये पोहोचतो, याला कुशल ड्रायव्हर म्हणतात. म्हणून गाडी जरी आपली उशिरा निघली असली तर वेळेमध्येच पोहोचणार आहे याची मी सर्वांना ग्वाही देतो. आणि आपल्या समोर गायलेल्या अभंगाची उरलेल्या पाऊण तासामध्ये नेमक्या भावनेमध्ये मोजक्या शब्दात अर्थपूजा बांधण्याचा प्रयत्न करतो. विठाला यावत मनुष्य मात्राचं जर समीक्षण, निरीक्षण, परीक्षण, चिकित्सन केलं तर एक गोष्ट दृष्टिक्षेपामध्ये येईल. या अवनी तलावरती जेवढे म्हणून जीव आहेत त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक भावना उत्पन्न होते. ती भावना म्हणजे माझं जीवन सुखरूप असावं. ही भावना प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये स्थित असते पहा. मग तो जीव कोणताही असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, सामान्य असू द्या, विशेष असू द्या, कोणताही जीव असू द्या, त्याच्या जीवनामध्ये आवड वेगळी असेल, कार्य भिन्न असेल, परंतु त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एक इच्छा असते, ती म्हणजे माझं जीवन सुखरूप असावं. ही प्रत्येक जीवाची भावना असते. म्हणून प्रत्येक जीवाचा प्रयत्न आपलं जीवन सुखी करण्यासाठी चाललेला आहे पहा. म्हणून प्रत्येक जीव या जगामध्ये कार्य करतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेत जाईपर्यंत, जन्मल्यापासून तर मृत्यूच्या शय्येपर्यंत जाईपर्यंत माणूस फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो, ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं. याच गोष्टीसाठी माणसाच्या जीवनामध्ये प्रयत्न करत असतो. पण ते कार्य कोणताही असेल, ते कार्य राजकीय असेल, ते कार्य सामाजिक असेल, ते कार्य शैक्षणिक असेल, ते कार्य आध्यात्मिक असेल, कोणतंही कार्य असू द्या, परंतु त्या कार्याच्या बुडाशी जर स्वज्वल हेतू जर कोणता असेल तर तो हेतू म्हणजे माझे जीवन सुखी व्हावं.
एवढाच स्वच्छ हेतू असतो. विठाला कार्य बदलत जातं, परंतु त्या कार्याच्या पाठीमागचा हेतू कधीच बदलत नाही. मग या जगामध्ये प्रत्येक जण प्रयत्न करतो, ते सुखासाठी प्रयत्न करतो. त्याचं कारण आहे, या जगामध्ये सुख सर्वांना आवडतं. सुखम सर्वाय रुच्यते उपनिषदकार सांगतात. किंवा माणसाच्या जीवनामध्ये सुख सर्वांना आवडतं, दुःख कोणालाही आवडत नाही. नाथ महाराज सांगतात, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं अशी या जगामध्ये कोणाची इच्छा नाही. प्रत्येकाची इच्छा आहे माझं जीवन सुखी व्हावं, माझं जीवन सुखरूप व्हावं, आणि आपलं जीवन सुखी करण्यासाठी प्रत्येक जीवाचा प्रयत्न असतो. मला सांगा, तुम्ही सर्वजण आपले वेगवेगळ्या व्यवसायामधून, वेगवेगळ्या कार्यामधून दिवसभर थकून दमून आलेला आहात, बरोबर? माता मावल्या तर सर्व संध्याकाळच्या सिरियलचा परित्याग करून आलेले आहात. माता मावल्याने सिरियलचा त्याग करणं म्हणजे हा काय सामान्य त्याग थोडा आहे. एवढा त्याग करून तुम्ही या मंडपामध्ये आलात. कशासाठी आलात बोला? सुख मिळावं. काहीतरी कीर्तन ऐकल्यानंतर पुण्य होतं, आणि त्या पुण्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये सुख उपभोगायला मिळतं. म्हणून प्रत्येक जीवाची धाव ही सुखाच्या दिशेने प्रवाहित होत चाललेली आहे. विठाला अवस्था जरी बदलली तर त्या अवस्थेच्या बुडाशी जर कोणता हेतू असेल, एखादा लहान मुलगा असेल तर त्याला वाटतं मोठं झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये सुख भेटल. मोठं झाल्यानंतर त्याला वाटतं मला चांगली डिग्री, चांगलं शिक्षण झाल्यानंतर मला सुख भेटेल. चांगली डिग्री झाल्यानंतर त्याला वाटतं की चांगली सर्व्हिस, चांगला जॉब भेटल्यानंतर मला सुख भेटेल. चांगला जॉब भेटला त्यानंतर त्याला वाटतं माझं उरकल्यानंतर, लग्न लागल्यानंतर सुख भेटेल. मला सांगा, खरं सांगा बाबा, प्रपंचामध्ये सुख आहे का? तेवढं तरी सुखाने मनात राहा, असं असतं. प्रपंचामध्ये सुख नाही. बाबांनाच का विचारलं? प्रपंचाचा जास्त अनुभव त्यांच्या ठिकाणी. आणि ते विठ्ठल महाराजाला का विचारलं नाही? त्याचं कारण ते नवीन प्रपंचाला लागलेले आहेत. कारण की नवीन प्रपंच हा थोडा गुळगुळीत असतो. कारण की आदर असतो, एकमेकाबद्दल सौख्य असतं, प्रेम असतं. परंतु त्याचं कारण असं आहे की कोणतीही मांजर उंदरावरती झडप घालत असताना डायरेक्ट उंदरावरती झडप घालत नाही. ती अगोदर उंदराचा अंदाज पाहते. मग काही मांजरीला उंदराचा अंदाज पाहायला 5 वर्ष लागतील, काही मांजरीला उंदराचा अंदाज घ्यायला 4 वर्ष लागतील, काही मांजरीला उंदराचा अंदाज घ्यायला 3 वर्ष लागतील. पण काही मांजरी इतक्या बनेल राहतात, काही मांजरी इतक्या हुशार राहतात की त्या मांजरी 25 वर्ष सांभाळलेला उंदीर एका वर्षाच्या आत आई बापापासून वेगळा करतात. इतक्या हुशार मांजरी असतात. मला सांगायचे, माणसाचं लग्न झाल्यानंतर मला सुख भेटत नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, मुलं बाळ झाल्यानंतर सुख भेटतं का? नाही भेटत महाराज. कारण की त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुमचा मुलगा तुमच्या समोर, तुम्ही बाबा माझ्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारत असतो ना, जगातल्या त्या बापाला सर्वात मोठं दुःख त्या क्षणाला होत असतं. ज्या वेळेस आपला मुलगा आपल्यापासून आयुष्यात रान करून सांभाळलेला मुलगा ज्या वेळेस त्या बापातून आणि आईमधून दूर जातो ना, त्यावेळेस त्या बापाला आणि त्या आईला सर्वात मोठं दुःख प्राप्त होत असतं. म्हणून चालता चालता सांगून जाईल, आपण या मायावी नगरीमध्ये राहत आहात, आपण या मुंबई सिटीमध्ये राहत आहात, आपण सर्व सुशिक्षित मंडळी या ठिकाणी विराजमान आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला सुशिक्षित बनवा, तुम्ही तुमच्या मुलाला साक्षर बनवा, याबद्दल माझा दुवाद नाही. परंतु तुमच्या सुशिक्षिततेबरोबर तुमच्या मुलाला सुसंस्कार देखील देणं ही काळाची गरज आहे. एक वाक्य चालता चालता सांगून जातो की ज्या दिवशी या भारत देशातले आई वडील, या दिवशी या भारत देशातले तरुण माता पिता आपल्या मुलाला सुशिक्षिततेबरोबर वारकरी ज्ञानोपरायचे विचार आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार ज्या दिवशी देतात ना, त्या दिवशी या भारत देशातले कत्तलखाने, अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम त्या दिवशी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊन एक वाक्य सांगतो, ज्या दिवशी या भारत देशातले अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि कत्तलखाने बंद होतील ना,
त्या दिवशी या भारत देशाचं खऱ्या अर्थाने सुवर्ण युग सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संस्कार असणं काळाची गरज आहे. पहा, पुढे जाऊन सांगतो, क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये अवस्था कोणतीही असू द्या, कोणत्याही अवस्थेमध्ये मला सुख प्राप्त व्हावं ही जीवाची, प्रत्येक जीवाची स्वज्वळ आणि स्वच्छ इच्छा असते. म्हणून माणसाच्या जीवनातला प्रत्येक प्रयत्न हा सुखासाठीच केलेला प्रयत्न असतो. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की माणसं सुखासाठी प्रयत्न करतात, परंतु माणसाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही. म्हणजे माणसाचं जीवन फक्त आणि फक्त सुखाच्या आभासामध्ये माणसाचं जीवन खर्च होतं. सर्व सुखाची या आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला. म्हणजे माणसाचं जीवन हे फक्त सुखाच्या आभासामध्ये खर्च जातं. परमश्रद्धेय डोंगरेजी महाराजांचं एक वाक्य आहे, पहा, जो अपने के लिए सुख चाहता है, जो अपने के लिए सुख चाहता है उसे नाशवान सुख की प्राप्ति पर मिलती है, और जो दूसरों के लिए सुख चाहता है उसे अविनाशी सुख की प्राप्ति मिलती है. म्हणजे जो केवळ आपल्या सुखासाठी प्रयत्न करतो त्याला फक्त नाशवान सुखाची प्राप्ती होते, आणि जो केवळ दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करतो त्याला अविनाशी सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठाला